साहेब काय सांगाल, जो रीलचा प्रकार सिंगम झाला आहे तो सगळीकडे प्रसारित व्हायरल झाला आहे, त्याबद्दल काय सांगाल? रील्स प्रकार असा झाला की माझे विद्यार्थी आले होते, त्यांनी आमच्या शाळेच्या जुन्या आठवणी आम्हाला हव्या म्हणून आमची संमती मागितली. माझे विद्यार्थी असल्यामुळं आम्हाला माझ्या विद्यार्थ्याच्या शाळेला वेळोवेळी शैक्षणिक दर्जा किंवा शैक्षणिक उठाव किंवा अजून शाळेच्या ज्या भौतिक सुविधा किंवा एकंदरीत शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा आम्हाला उपयोग होतो, त्यानंतर ग्रामस्थांचा उपयोग होतो. या गोष्टीचा विचार करून आम्ही माझी विद्यार्थी असल्यामुळं कुठेतरी शाळेचं त्यांचं ऋणानुबंध दृढ झालेले आहेत आणि या दृढ झालेल्या ऋणानुबंध कुठेतरी तुटू नये म्हणून आम्ही त्यांना शाळेचे फोटो तुम्हाला जर आठवणीसाठी हवे असतील तर तुम्ही काढू शकता आणि काढू शकता. एवढ्यासाठीच आम्ही त्यांना फोटो काढण्यासाठी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना संमती दर्शवली. काय आता शाळेमध्ये असा जर प्रकार होत असेल तर काय मुख्याध्यापक तुम्ही काय कसं पाहता? शाळेमध्ये असा जर लोक शिक्षक या भावनेचा आदर करण्याच्याऐवजी अनादर जर करत असतील तर अशा जे संबंधित कोण रील्स करणारे आहेत त्यांनी आपल्या मनाला विचारावं की आपण ज्या शाळेमध्ये मोठं शिक्षण घेतलं आणि मोठं झालो, या शाळेबद्दल आपल्याला असताना आदर किती ठेवायला पाहिजे हे रील्स करणाऱ्या लोकांनीच ते समजून घ्यायला पाहिजे. आणि इथून पुढं असं होऊ नये, ही जे रील्स करणारे जे व्यक्ती कोण असेल त्यांनी ते दक्षता या आत्ताच्या घटनेवर घ्यावी. शिक्षण अधिकाऱ्याने असं म्हणलं आहे की मुख्याध्यापकाला अहवाल मागवला आहे, जर दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई करणार म्हणून सांगितलं. शिक्षणाधिकाऱ्यांचं मत बरोबर आहे. आता ह्या गोष्टी अशा आहेत की शाळा ही गावात असते आणि गाव हे शाळेत असतं, त्यामुळे हे दोन्ही कनेक्टेड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ह्या दोन बाजू जर आपल्याला सक्षम करायच्या असतील तर गाव आणि शाळा ही एक झाल्याशिवाय शाळेची प्रगती होत नाही. आणि म्हणून आम्ही गावकऱ्यांचा आणि शाळा समितीच्या सर्व मंडळीचा सल्ला मसलत केल्याशिवाय आणि इतर मार्गदर्शक जे मान्यवर आहेत त्यांची आम्ही सूचना किंवा त्यांचे अनुमोदन घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही मार्ग पुढं पत्करत नाही. झालेली गोष्ट ही निंदनीय आहे, मी त्याचा खेद व्यक्त करतो. त्या विद्यार्थ्यांवर काय तुम्ही गुन्हा दाखल काय करणार? आम्ही शाळा समितीच्या मिटिंगमध्ये तो योग्य ते निर्णय घेऊन त्याच्यावर योग्य ते कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. सांगाल, जो रीलचा प्रकार जो घडलेला आहे तो सगळं व्हायरल झाला आणि आज शिक्षण अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली आहे. ही गोष्ट खरं सांगू सर, आमच्या शाळेआधी गावासाठी खूपच निंदनीय गोष्ट झालेली आहे. त्यामुळं जिथं शाळेत शिकवलं जाते त्या शिक्षकांचा आदर करण्याऐवजी तुम्ही अनादर केलेला आहे आणि त्यांना तुम्ही खोटं सांगून फोटो काढतो म्हणून आठवणींसाठी सांगितलं आणि त्यावर रील्स केले. हे काय बरोबर झालेलं नाही. एक प्रकारे त्यांची फसवणूक झाल्यासारखंच झाले असं मी तरी ठामपणे सांगते. माझी विद्यार्थ्यांनी शाळेची कुठेतरी बदनाम केली असं वाटतं? हो, आता त्या रील्समध्ये तोच प्रकार दिसून येतोय ना. समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात, त्यांच्यावर गुन्हा दाखल वगैरे करणार? गुन्हा दाखल वगैरे असं नाही, पण त्यांनी जे सांगितलेलं आहे म्हणजे त्यांना त्यांची चूक समजून आलेली आहे. आम्ही त्या रील्सकारांना पण बोललो, त्यांनी सांगितले मी दिलगिरी व्यक्त करतो, माझी चूक झालेली आहे आणि काय असेल ते आम्ही इथं मिटवून घेऊया असं गाव पातळीवर हा निर्णय झालेला होता. पण तरीसुद्धा बातमी ही जाहीर झालेली. कारवाई करणार तुमच्याकडे अध्यक्ष म्हणून तुम्ही? कारवाई करणार म्हणजे आता जितके आमच्याकडे अधिकार आहेत त्या अधिकारानुसार आम्ही वागण्याचा पूर्णपणे मीटिंगमध्ये वगैरे आम्ही सर्व समितीच्या सल्ल्याने हा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.